हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळे? मजेत ना? लवकरच कोजागिरी पौर्णिमा येणार आहे आणि कोजागिरी पौर्णिमेनिमित्त आज आपण ज्योतिष क्रिएटिव्हिटीमध्ये पाहणार आहोत मस्त गरमागरम असं मसाला दूध. तर हे जे मसाला दूध आहे ना, आज आपण साखर न वापरता करणार आहोत. तर तुम्ही म्हणाल साखर न वापरता कसं काय मसाला दूध करायचं, तर तेच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. बऱ्याच वेळा काय होतं, साखरेचे गोड बरेचसे पदार्थ आपण खाल्लेले आहेत आणि साखर खाऊन खाऊन आपण साखरेचे ॲडिक्टेड झालेलो आहोत. त्यासाठी आज मी ही जी मसाला दूधची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ना, त्यामध्ये अजिबात साखरेचा वापर केलेला नाही आहे. चला तर मग झटपट रेसिपीला सुरुवात करूया. तर सगळ्यात अगोदर आपल्याला काय करायचं आहे, एक भांडं घ्यायचं आहे आणि यामध्ये मी साखरेऐवजी वापरणार आहे खजूर. तर त्यासाठी इथे अर्धी वाटी खजूर म्हणजे साधारणतः 6-7 खजूर घेतलेले आहेत. त्याच्या बिया आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. इथे तुम्हाला जर खजूर वापरायचं नसेल ना, तर खारीकही वापरू शकता. आता कोमट दूध यामध्ये घालायचे आणि झाकण लावून आपल्याला हे 10 ते 15 मिनटं असंच ठेवून द्यायचं आहे. जर तुम्ही इथे खारीक वापरणार असेल ना, तर काय करायचं, रात्रभर कोमट दुधामध्ये खारीक भिजवून ठेवू शकता. आता इथे दुसरी एक वाटी मी घेतलेली आहे. त्यामध्ये साधारणतः 10 ते 12 बदाम घेतलेले आहेत आणि 4 ते 5 काजू घेतलेले आहेत. हे यामध्ये आपल्याला घालून घ्यायचे आहेत आणि यामध्ये देखील मी कोमट पाणी घालून घेणार आहे आणि हे देखील आपल्याला भिजत ठेवायचं आहे. खजूर आणि बदाम भिजतायत तोपर्यंत काय करायचे, इथे मी वाटीमध्ये थोडेसे केसरचे धागे घेतलेले आहेत. हे देखील आपल्याला कोमट दुधामध्येच भिजत ठेवायचे आहे. तर ही सगळी प्रोसेस आपण एक साईडला करून घेतली. आता आपण दुधासाठी घरगुती मसाला तयार करणार आहोत. त्यासाठी इथे मी मिक्सरचे जार घेतलेले आहे आणि त्यामध्ये वेलची घेतलेली आहे, ती सोलून घेतलेली आहे. साधारण 10 ते 12 वेलचीचे दाणे मी घेतलेले आहेत. जायफळ घेतलेली आहे, साधारण अर्धा चमचा इतकी जायफळ घेतलेली आहे, ती सुद्धा कट करून यामध्ये घालून घेतली. आणि काळी मिरी घेतलेली आहे, साधारण अर्धा चमचा म्हणजे 10 ते 12 काळी मिरीचे दाणे घेतलेले आहेत. 1 चमचाभर कच्ची बडीशेप घेतलेली आहे. आता यामध्येच मी काय केलं, एक जावित्रीचं फूल घेतलेलं आहे, ते यामध्ये घालून घेतेय. तुमच्याजवळ असेल तरच घालून घ्या, नाही घातलं तरी काही हरकत नाही आहे. खडे मसाले म्हणजे गरम मसाले असतात ना, त्यामध्ये हे जावित्रीचं फूल मिळून जातं. आणि दालचिनीचे तुकडे घेतलेले आहेत 2-3 आणि यामध्ये मी सुंठ पावडर घालून घेते. तुम्हाला हे सगळे जर मी यामध्ये मसाले घालून घेतलेत, ते तुमच्याजवळ पावडर स्वरूपात असतील ना, तरी काही हरकत नाही आहे, तसेही तुम्ही वापरू शकता. आणि पाव चमचा इतकी हळद यामध्ये घालून घेतली. आता हे झाकण लावून आपण याची पावडर करून घ्यायची आहे. यामध्ये मी जे काही साहित्य वापरलेलं आहे ना, त्यामधलं एखादं दुसरं साहित्य तुमच्याजवळ नसेल ना, तरी काही हरकत नाही आहे, ते स्किप करून घेऊ शकता. आता छान हे सगळी आपण पावडर इथे वाटून घेतलेली आहे. तर ही पावडर आपल्याला काय करायची, चाळून घ्यायची आहे. म्हणजे छान ती एकसारखी पावडर दुधामध्ये मिक्स होऊन जाते, त्यासाठी आपल्याला चाळून घ्यायची. आणि हे जे शिल्लक राहिलेली भरड जी आहे ना, ती आपण चहामध्ये वगैरे वापरू शकतो. तर आता हे आपण जो मसाला तयार केलेला आहे ना, हा तुम्ही महिनाभर एअरटाईट कंटेनरमध्ये स्टोअर करून ठेवू शकता. आता ही सगळी तयारी झाली. आता इथे मी घेतलेलं आहे 1 लिटर इतकं दूध. आता हे दूध आपल्याला गॅसवर गरम करायला ठेवायचं आहे. तोपर्यंत मी मसाला वाटलेला जो मिक्सर जार होता ना, तोच जार घेतला आणि इथे आपले खजूर जे आहेत ना, ते भिजून 15 मिनिटं बऱ्यापैकी झालेले आहेत. ते खजूर आपल्याला त्याच मिक्सर जारमध्ये घालून घ्यायचे आहेत. आणि इथे आपल्याला खजूर वाटण्यासाठी थोडंसं दूध घालून घ्यायचं. एकदम दूध घालायचं नाही आहे, नाहीतर वाटत असताना दूध सगळं मिक्सरच्या बाहेर निघून जाऊ शकतं. त्यासाठी जसं लागेल ना तसंच थोडं थोडं दूध आपल्याला घालून याची पेस्ट करून घ्यायची. तर इथे थोडीशी या पद्धतीने झाली. तर मला आणखी थोडंसं यामध्ये दूध घालावंसं वाटलं, कारण अजून ती पेस्ट झालेली नाही आहे. तर शिल्लक जे आपण भिजत घातलेलं दूध होतं ना, ते देखील सगळं यामध्ये घालून घेतलं आणि छान याची अशी पेस्ट करून घेतलेली आहे. तर इथे पाहू शकता या पद्धतीने याची पेस्ट झाली. आता इथे दूध जे आहे ना, ते देखील मीडियम गॅसवर छान असं गरम झालेलं आहे. आता दूध गरम झालं ना, तर मीडियम गॅस करूनच आपल्याला जी आपण तयार केलेली पेस्ट आहे ना खजुराची, ती यामध्ये घालून घ्यायची आहे. तर मिक्स करतच पेस्ट एका हाताने घालायची आणि एका हाताने छान असं मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे तळाला जी आहे ना ती पेस्ट चिटकणार नाही. ही सगळी पेस्ट आपण यामध्ये घालून घेतली, छान एकजीव करून घेतलं आणि मीडियम गॅस करून हे दूध आपल्याला असंच ठेवून द्यायचे.
आता हे दूध आपण एक साईडला गरम करायला ठेवलंय, तोपर्यंत आपण काय करायचं, इथे आपले जे काजू आणि बदाम भिजवून ठेवले होते आपण, ते देखील बऱ्यापैकी भिजलेले आहेत. आता हे आपण काय करायचे, बदामाची साल काढून घेऊया. त्यासाठी मी दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेतलं आणि या बदामाची सगळी आपल्याला साल काढून घ्यायची आहे. तर इथे मी जेवढे बदाम घेतलेत ना, हे ऑप्शनल आहेत, तुम्ही कमी जास्त करून घेऊ शकता. तर इथे मी दूध आटवणार नाहीये ना, त्यासाठी इथे मी काजू आणि बदामाची पेस्ट करणार आहे. तुम्हाला जर दूध आटवून घ्यायचं असेल ना, तर दूध तुम्ही आटवून घेऊ शकता. पण या पद्धतीने जेव्हा आपण पेस्ट करून घालतो ना दुधामध्ये, तर ते हेल्दी सोबत टेस्टीही होतं. त्यासाठी मी या पद्धतीने घालून घेतले. सगळे काजू आणि बदाम यामध्ये घालून घेतले. तोच मिक्सर जार मी घेतला आणि असं या पद्धतीने अगोदर वाटून घेतलं. आणि या पद्धतीने वाटून झाल्याच्या नंतरच यामध्ये मी दूध घालून घेणार आहे. आधीच जर दूध घातलं ना, तर छान असं पेस्ट होत नाही काजू बदामाची. त्यासाठी अगोदर वाटून घेतलं आणि नंतर दूध घालून या पद्धतीने अशी पेस्ट करून घेतलेली आहे. तर ही पेस्ट देखील आपली तयार झाली आणि इथे दूध देखील आपलं मीडियम गॅसवर मी अधूनमधून लक्ष देत होते. आता ही जी पेस्ट आहे ना, ती आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आहे. तर पेस्ट घालत असताना सुद्धा एका हाताने घालायची आणि दुसऱ्या हाताने छान अशी मिक्स करायची, कारण काजू बदाम घातल्यामुळे काय होतं, दुधाला दाटसरपणा येतो, त्याच्या गाठी होऊ नये, त्यामुळे आपण सतत मिक्स करून घ्यायचं आहे. या पद्धतीने जेव्हा काजू आणि बदामाची आपण पेस्ट करून घालतो ना, तर दूध आपल्याला आटवत बसायची गरज पडत नाही. त्यासाठी या पद्धतीने मी करून घेते. म्हणजे 1 लिटरला आपलं दूध जे आहे ना, ते 1 लिटरच तयार होतं. आता यामध्ये मी थोडेफार पिस्ता आणि बदामाचे काप करून घेतलेले आहेत, ते घालून घेतले. आणि आपण जो तयार केलेला मसाला आहे ना, त्यातला साधारण 1 चमचाभर इतका मसाला मी यामध्ये घालून घेतला आणि शिल्लक राहिलेला एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवणार आहे. आता छान हे सगळं आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. आणि आता यामध्ये आपण जे दुधामध्ये केसर भिजत घातलं होतं ना, ते देखील यामध्ये घालून घ्यायचे. छान एकजीव करून घ्यायचे आणि साधारण 5 मिनिटं हे आपल्याला असंच शिजवून घ्यायचं आहे. जास्त हे मी दाटसर करणार नाहीये, म्हणजे जास्त याला आटवत बसायचं नाहीये, कारण आपण यामध्ये खजूर आणि काजू बदामाची पेस्ट घातलेली आहे, त्यामुळे या दुधाला छान असा दाटसरपणा येतो. आणि खारीक जी खजूर जे वापरलेलं आहे ना, त्याने याचा कलर खूप सुंदर आलेला आहे. मीडियम गॅसवर हे मी 5 मिनिटं असं शिजवून घेतलंय आणि इथे पाहू शकता बऱ्यापैकी दाटसर झालेलं आहे. आता गॅस मी बंद करून घेतेय, कारण जसजसं ते थंड होत जाईल ना, तसं आणखीनच ते दाटसर होत जातं. यापेक्षा मी दाटसर करणार नाहीये. आता गरमागरम हे दूध आपल्याला ग्लासमध्ये सर्व करून घ्यायचं आहे. तर इथे तुमच्या लक्षात आलंच असेल, तर आजचं हे मसाला दूध करण्यासाठी आपण इथे अजिबात साखरेचा वापर केलेला नाहीये, त्यामुळे हे हेल्दी आणि टेस्टी असं मसाला दूध तयार झालेलं आहे. तर या पद्धतीने एकदा तुम्ही खजूर वापरून मसाला दूध तयार करून पहा, नक्की सर्वांना आवडेल. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल ना, तर एकदा प्लीज व्हिडिओला हाईप करा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला मात्र सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. भेटूया अशाच एका नवीन साध्या सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा. बाय.